नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक. खायला खूप छान लागतात. माझ्या पद्धतीने एकदा करून बघा. त्यासाठी 2 चमचे तूप घेतले. माझ्याकडची खसखस संपली आहे, नाही तर खसखस टाकून घ्यायची आहे. काजू बदाम बारीक चिरून घेतलेत. ते 2 मिनिटासाठी तुपामध्ये परतून घ्यायचेत. एक वाटी नारळ मिक्सरला बारीक करून घेतलाय. तो आता 3-4 मिनिटासाठी परतवून घ्यायचा आहे. परतवून झालेले आहे. पाऊण वाटी गूळ घेतलाय, तो टाकायचा. आता 1 चमचा वेलची पूड टाकली. आता मिक्स करून घेऊया. आता गूळ आपला वितळलाय, सारण तयार झालंय. गॅस बंद करूया. एका बाउलमध्ये सारण काढून घेतले. आता पीठ मळून घ्यायचे. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले. चवीपुरतं मीठ, 2 चमचे तूप टाकायचे. आता छान मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाले. आता पाऊण वाटी दूध घ्यायचे. थोडं थोडं दूध टाकून पीठ मळून घ्यायचे. दूध आणि तूप टाकल्यामुळे मोदकांना खूप छान चव येते. पाऊण वाटीमधलं 1 चमचा दूध शिल्लक राहिलंय. बाकी सगळं दूध लागलं. पीठ मळून झालंय. आता 1 चमचा तूप टाकून पीठ परत मळून घ्यायचे. थोडंसं तूप घ्यायचं एका वाटीमध्ये. त्या हाताला लावून छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचेत. गोळे आता तयार करून झालेत आपले. पारी लाटून घेऊया. पोळपाटाला आणि लाटण्याला तूप लावून घ्यायचं. मोदकासाठी पारी लाटून घ्यायची आहे. खूप जाड पण लाटायची नाही आणि पातळ पण लाटायची नाही आहे. मध्यम आकारात लाटून घ्यायची. आता यामध्ये सारण भरून घ्यायचे. आता एकावर एक अशा घड्या करत मोदक तयार करून घ्यायचा. आता मोदक आपला छान तयार झालाय.
ह्याच पद्धतीने आपण दुसरा पण मोदक तयार करून घेऊ. काही नाही, एकावर एक फक्त घडी करत घ्यायची. त्यामुळे मोदकांना छान कळ्या पडतात. अशा पद्धतीने मोदक तयार करून घ्यायचा. सर्व मोदक आता तयार करून झालेत. चाळणीला थोडंसं तूप लावून घ्यायचंय. गॅसवर पाणी ठेवलंय पातेल्यात. त्याच्यावर आता ही चाळणी ठेवून मोदक ठेवून घेऊया. झाकण ठेवून 15 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे. 15 मिनिट झालेले आहेत. तयार झालेत आपले मोदक. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.